नमस्कार. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतो आहोत राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांनी वेठीला धरलंय का या विषयावर. आता माझ्यासोबत भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी सुद्धा आहेत. नितीनजी, मला तुम्हाला विचारायचं आहे, जे बिहारमध्ये लालूंनी आणि रामविलास पासवाननी काँग्रेसबाबत केलं तेच तुमच्या बाबत बीजेडीने ओरिसामध्ये केलं, शिवसेनेनेही तुम्हाला त्रास दिलाय. ही प्रादेशिक पक्षांची राष्ट्रीय पक्षांवर चाललेली दादागिरी आहे असं म्हणायचं का? मला असं वाटतं ही दादागिरी नाही आहे, पण एक गोष्ट खरी आहे की दोन पक्षामध्ये जर नीट पोलरायझेशन झालं तर देशाच्या विकासाकरता धोरणं ठरवणं अतिशय सहज साध्य होतं. परंतु स्वाभाविकपणे प्रत्येक राज्यामध्ये रिजनल पार्टीज किंवा पक्ष तयार झाल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर निर्णय घेणं आणि राज्य चालवण्यामध्ये कठीणाई येते. कारण या ठिकाणी अडचणीचा किंवा मजबुरीचा जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल असं छोटे पक्ष नेहमी विचार करत असतात आणि त्यामुळे त्यांचं एक्झॅक्टली नाही पण अनेक वेळा ते जे ब्लॅकमेलिंग असतं ते रुलिंग पार्टीमध्ये असणाऱ्या याला अलायन्स पार्टनरचं सहन करावं लागतं. आणि म्हणून लोकशाहीच्या दृष्टीने आणि एकंदर हिताच्या दृष्टीने माझा काही कुठल्या राजकीय रिजनल पक्षावर राग नाही किंवा माझा त्यांच्याबद्दल कुठला नाराजी पण नाही आहे. पण मला असं वाटतं की राज्यात देशाच्या व्यापक हिताकरता आता 2 ते 3 पक्षामध्ये कमीत कमी 2 पक्षामध्ये पोलरायझेशन जर झालं तर धोरणात्मकदृष्ट्या देशाचं सरकार चालवणं जास्त सोयीचं होईल आणि देशाचं उपयोगाचं ठरेल ही असं मला वाटतं. नितीन गडकरींनी खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की देशाच्या राजकारणाचं द्विपक्षीय पद्धतीमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की 2 आघाड्यांमध्ये पोलरायझेशन व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. मी आता जातोय पाटण्याला. मैं पटना में आ रहा हूं. अब्दुल बारी सिद्दीकी आपल्या बरोबर है, राष्ट्रीय जनता दल बिहार से अध्यक्ष हैं. अब्दुल जी, मुझे बताइए, मैं चर्चा व्यापक स्तर पर ले जाना चाहता हूं. मुझे बताइए, एक जमाने में ऐसे था कि यूपी और बिहार में कांग्रेस बहुत ही ताकतवर थी, लेकिन आज कांग्रेस की वो ताकत नहीं है. ऐसा क्यों हुआ? क्या आपके जो रीजनल एस्पिरेशंस है वो समझने में कांग्रेस के नेता नाकामयाब रहे क्या? आपने ठीक सवाल उठाया है कि जो बहुत सारी पहले से नेशनल पार्टी रही हैं, नेशनल पार्टी, तो नेशनल पार्टी ने अपने राष्ट्रीय दायित्वों का निर्वहन जो है वो ठीक से नहीं कर सकी और जो रीजनल बैलेंस होना चाहिए वो रीजनल बैलेंस नहीं कर पाए. जब रीजनल बैलेंस नहीं हो पाया तो उस इलाके के लोगों की जो मनोभावना थी उस मनोभावना का कहीं न कहीं किसी न किसी पार्टी ने उसको रिप्रेजेंट किया. नेशनल पक्ष का यह कतई मतलब नहीं है कि साहब रीजनल जो मनोभावना है इसकी तिलांजलि दे दी जाए. जहाँ तक राष्ट्रीय पक्ष का सवाल है, अभी देश में आतंकवाद या सांप्रदायिकता का जो मुद्दा है, इस मुद्दे पे जहाँ राष्ट्रीय भावना का सवाल है, हम अगर रीजनल लेवल पे मजबूत पार्टी हैं मगर मजबूत पार्टी होने के बावजूद जो राष्ट्रीय मुद्दा है उस राष्ट्रीय मुद्दा पर हम उनके साथ हैं. मगर हम जरूर यह चाहते हैं कि जो हमारा रीजनल पक्ष है उसको भी नेशनल पार्टी अपने में समाहित करे. जी अब्दुल जी, मैं आता हूं आपके पास. यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडलाय आणि मी जातोय उल्हासदादा पवारांकडे. उल्हासदादा पवार, अब्दुल गनी असं म्हणतायत की राष्ट्रीय पक्ष त्या राज्यातल्या लोकांची भावना जी आहे ती समजून घ्यायला अपयशी ठरत आहे. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला हे पटतं का? मी 100% त्यांच्या मताशी सहमत नाहीये. काही अंशी ते सत्य असेल, परंतु या सत्यापेक्षाही एक कटू सत्य हे आहे की दुर्दैवानं या देशामध्ये धार्मिक अस्मिता, जातीची अस्मिता, प्रादेशिक अस्मिता, पोट जातीची अस्मिता ही प्रभावी होत चाललेली आहे आणि ती केवळ प्रदेशाच्या हिताकरता नसून त्यामध्ये एक वैयक्तिक सत्तेचा किंवा आणखीन कुठल्या तरी हिताची काळजी मला त्यामध्ये अधिक दिसते. आणि म्हणून मी आपल्याला अत्यंत विनम्रपणे सांगू इच्छितो की शेवटी पोलरायझेशन जो आता माननीय गडकरींनी मुद्दा मांडला तो अत्यंत महत्त्वाचा आहे की शेवटी या देशातल्या विचारांचं पोलरायझेशन समजा 2-3 घटकांच्या मध्ये झालं तर राष्ट्रीय ऐक्याच्या दृष्टीने, राष्ट्रीय विकासाच्या दृष्टीने नाही. उल्हासदादा, हे बरोबर आहे, राष्ट्रीय ऐक्याच्या दृष्टीने ते पोषक ठरेल असं तुम्हाला वाटतं आणि गडकरींना वाटतं. माझा प्रश्न असा आहे, मी महाराष्ट्राकडे येतो आणि थेट प्रश्न तुम्हाला विचारतो. मराठी माणसाच्या मनातली जी दुःख होती त्याला काँग्रेसने ऍड्रेस केलं असतं तर शिवसेना वाढलीच नसती. हे खरं नाही का?
असं कसं म्हणता येईल मला सांगा बरं, की महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्र हा देशाचा एक भाग आहे किंवा कोणतंही राज्य हे आपल्या अखंड भारताचा एक अविभाज्य घटक आहे आणि त्या ठिकाणी जरूर त्या ठिकाणचा प्रादेशिक समतोल विकासाचा असेल किंवा भाषेचा असेल तो जपला पाहिजे जरूर, पण त्याची तीव्रता त्याची अस्मिता ही देशाच्या एकूण ऐक्याच्या अस्मितेपेक्षाही जर प्रभावी ठरू लागली तर त्यामध्ये काँग्रेसचं किंवा त्या परंपरेची काय फार मोठी चूक झाली असं मी म्हणत नाही. किंबहुना या महाराष्ट्रामध्ये जेव्हा भाषिक राज्याच्या नंतर मुळातच 3 घटक भावनिकदृष्ट्या एकत्र व्हावे म्हणून काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच या महाराष्ट्रामध्ये प्रयत्न झालेला आहे आणि सत्तेचं वाटप एकूण विकासाचं वाटप करताना देखील याचा विचार केलेला आहे आणि म्हणून राज्य हे संघराज्य आहे आणि हे संघराज्याचा विचार करताना अगदी मला उल्हासदादा हे खेळाडू लक्षात माणूस- घ्यायला पाहिजे. तुमचा मुद्दा समजू शकतो, पण हेमंत देसाई हा मुद्दा पटणं अवघड आहे, कारण केवळ शिवसेनेचा भाग नाहीये. आंध्र प्रदेशामध्ये तेलुगू देसम एन टी रामारावला लोकांनी उचलून धरलं, बिहारमध्ये लालूंना उचलून धरलं, तामिळनाडूमध्ये डीएमकेचा सगळा प्रवाह लोकांनी उचलून धरला. याचा अर्थ राष्ट्रीय पक्ष अपयशी ठरले म्हणून हे रिजनल नेतृत्व उदयाला आलं असं होत नाही का? हे नक्कीच. म्हणजे आता केंद्र आणि राज्य संबंध जे आहेत त्याच्यामध्ये एक जो तोल राखायला पाहिजे होता काँग्रेसच्या काळामध्ये, काँग्रेस अनेक वर्ष असल्यामुळे तो तोल राखला गेला नाही. अनेक राज्यांवरती अन्याय झाला. त्याच्या या अन्यायाच्या भावनेमधनं म्हणजे आपल्याकडे रिसोर्सेस म्हणजे जे वित्त आयोग असतं त्याच्याकडनं पैसा कमी मिळाला, साधन संपत्ती कमी मिळाली किंवा आपल्याला पाणी कमी मिळालं, असे अनेक घटक याला कारणीभूत होते. म्हणजे आता जर पंजाबचा विचार केला तर पंजाबमध्ये पाण्याचा प्रश्न होताच, पण त्याच्याशिवाय एक जो काही शीख धर्माचा हाही विषय पुढे आला. जर आंध्रकडे बघितलं आपण तर अंजय्य जे मुख्यमंत्री होते त्यांचा काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने एअरपोर्टवरती अपमान केला. असे अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे वाघेलांसारख्या नेत्याला भारतीय जनता पक्षामध्ये कशा प्रकारची ट्रीटमेंट मिळाली, अशा अनेक गोष्टी आहेत. काँग्रेस आणि भाजप हे दोघेही म्हणजे केंद्रानुवर्ती पक्ष असं म्हणता येईल आपल्याला, आणि ज्यांनी राज्याच्या म्हणजे प्रादेशिक अस्मिता, प्रादेशिक भावना, प्रादेशिक प्रश्न याच्याकडे तुलनेने कमी लक्ष दिलं, अजिबात लक्ष दिलं असं नाही. आता विदर्भासारखा प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहे किंवा आता राष्ट्रवादी जो पक्ष आहे तो काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व हे दिल्लीमधनं कारभार हाकून मराठी माणसाला, मराठी नेत्यांना दुय्यम दर्जाची वागणूक देते. म्हणूनच हा निर्माण महत्वाचा पक्ष आहे आणि शरद पवारने असा प्रश्न उपस्थित केला होता की काँग्रेसचे नेते अजूनही जुन्या जमीनदाराच्या पडक्या वाड्यासारखे आणि त्याच काळामध्ये राहणारे आहेत. त्या बाबतीत पवारांबाबत आपले किती मतभेद असेल ते हा मुद्दा त्यांचा पटण्यासारखा वाटतो. अगदी बरोबर आहे की प्रादेशिक नेतृत्व आणि प्रादेशिक प्रश्न यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच या पक्षांना बळ मिळालेलं आहे. मी आता घेणार आहे एक ब्रेक, पण ब्रेक नंतर मी चर्चा करणार आहे की भावी राजकारणामध्ये, देशाच्या भावी राजकारणामध्ये प्रादेशिक पक्षांचं नेमकं स्थान काय असेल. पण ब्रेक पूर्वी आपला प्रश्न बघूया, लोक काय म्हणतात ते बघूया. देशातल्या राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांनी वेठीला धरलंय का? पडद्यावर बघा, 76% लोक म्हणतात होय, वेठीला धरलंय. पुढच्या काळात काय होणार आहे हे ब्रेक नंतर बघूया. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त IBN लोकमत.